लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा. अमित शहा, राजनाथ सिंह, एस जयशंकर मांडणार सरकारची बाजू, तर काँग्रेसकडून खासदारांना चर्चेला उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवारांची आज भेट होण्याची शक्यता. रमी आणि वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कोकाटेंची चर्चेनंतर अजित पवार निर्णय जाहीर करणार. वाढदिवशी शुभेच्छा देत राज ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा. आतापर्यंत भाऊ एकत्र यावेत यासाठी उद्धव ठाकरे वारंवार आग्रही. नव्या युतीची नांदी होणार का? चर्चांना जोर. एकनाथ खडसेंच्या जावयासह 7 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. पोलिसांनी मागितली होती 7 दिवसांची कोठडी. पार्टी रेव पार्टी म्हणू नका अशा सरकारी वकिलांना सूचना. हम किसी को छोड़ते नहीं और जो छेड़ता है उसे छोड़ते भी नहीं. सुमित प्रकरणावरून मुलगा श्रीकांत शिंदेंवर आरोप करणाऱ्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल. वर्ध्याच्या सेवाग्राम येथील तर्खागृहात आज भाजपची मंथन बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणनीती ठरणार. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार. काँग्रेसचे आणखी 2 तगडे नेते भाजपच्या गळाला. माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर मंगळवारी करणार पक्षप्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात भाजपला बळ. भारताचं नाव भारतच राहू द्या. सरसंघचालक मोहन भागवतांच्या सूचना. आपल्याला सोन्याची चिमणी नाही तर सिंह बनवायचा आहे, भागवतांचं प्रतिपादन. कर्नाटकात काँग्रेसला सत्ता मी मिळवून दिली, पण 4 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या SM कृष्णांना मुख्यमंत्री केलं गेलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बोलून दाखवली जुनी खंत. संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे आईनं पोटच्या 3 मुलींचा घेतला जीव. ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील असनोली गावातील धक्कादायक घटना. आज पहिला श्रावण सोमवार. 12 ज्योतिर्लिंगांसह राज्यभरातील महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता. पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. पुण्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. खडकवासला धरणातून 18,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली. गिल, जडेजा, सुंदरच्या शतकांच्या जोरावर भारतानं 4थी कसोटी वाचवली. भारताच्या झुंजार फलंदाजीचं कौतुक. मालिकाही जिवंत. महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख मधला दुसराही गेम ड्रॉ. आज होणाऱ्या ट्रायब्रेकरमध्ये होणार जेतेपदावर शिक्कामोर्तब. महाराष्ट्राचं लक्ष दिव्या देशमुखच्या खेळीकडे.